चला सुरू करूया आपण ऐका ग मुलींनो. छान जोर लावून हळद कुटा. छान मऊसूत झाली पाहिजे हळद. माझ्या लेकीला ना अजिबात टोचता कामा नये. हो हा, त्या हळदीमुळे जर मला रॅशेस वगैरे आले ना तर बघा एकीला बघून घेईन मी. तेजा पण प्रेरणा बाळा ऐक ना, तू जरा जपूनच करशील हा. अगं चांगलं जड आहे ते. हो काकू, शुरुआत करें अभी, बहुत काम बाकी है और शाम को हल्दी भी तो लगानी है ना सबको. चित्रा ते एकच मिनिट. मिठू ग वल्लरी कुठे राहिली? जा ना पटकन कोणीतरी बोलवा तिला. जा जा पटकन बोलवा. हो वल्लरी कुठे आहे यार? प्रत्येक वेळेस कसं लेट करते यार ती. नाही मला तर वाटतंय ना तिच्या नवऱ्यासोबत गुलू गुलू करत बसलेली असेल. ए संपदा, चल तू आणि मी जाऊया आणि वल्लरीला बोलूया. लवकर जा. अगं पोरींनो, तुम्ही कुठे जाताय? तुम्ही थांबा. या सभी ह्या हळद कांडायच्या कार्यक्रमाला मा काय काम आहे ना. मी जाते आणि वल्लरीला बोलवून आणते. हा आलीच मी. ताई, लवकर हो हो बोलवा, हा? लगेच आली. चला. अरे सासूबाई तुम्ही वर आलात? अहो हळद काढण्याचा प्रोग्राम सुरू होणार आहे ना खाली. सगळे आले असतील हे मनात. चला. हो आले ना सगळे. सासूबाई बघा ना, बघता बघता आता हळदीचा दिवस येईल. त्याच्यातही किती खुश आहेत नाही? गैरी खुश आहे ना तेजा. गैरी खुश आहे तेजा. पण वल्लरी माझा ऐक, तू नको जाऊ तडी. का? अहो सासूबाई त्याच्याताईंना वाईट वाटेल जर मी खाली नाही गेले तर. मला जायला हवं. चला. तू तडी गेली नाही तर तेजाला नक्कीच वाईट वाटेल. पण जर तू तडी गेली तर तेजाचं वाईट होईल. सासूबाई वल्लरी मी तुला याच्या आधी बी सांगितलं आणि आज बी सांगते, वांझोट्या बाईने अशा सण समारंभाला जायचं नाही. तुझी कूस उजवली नाहीये. तू तरी जाशील, हळद काढशील, स्वतःच्या हाताने आपल्या मैत्रिणीला हळद लावशील तर तिचं बी आयुष्य तुझ्यासारखंच होईल ना. वांझोट इतकं बी कळत नाही तुले. वकील आहे ना तू, हुशार आहे ना. मग आता कुठे गेली तुझी हुशारी? तुले तुझ्या हाताने तुझ्या मैत्रिणीचं आयुष्य बर्बाद करायचंय का? तू तडी गेल्याने अपशकून होईल वल्लरी, अपशकून. माझ्यामुळे त्याच्याताईंचं आयुष्य का बरबाद होईल? मी त्याच्याताईंच्या नेहमी भल्याचाच विचार केलाय. बघ बाई, मी काय तुला सांगायचं काम केलं? आता तुले जर विषयाची परीक्षा घ्यायची असेल आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या मैत्रिणीचं आयुष्य बर्बाद करायचं असेल तर मी काहीच करू शकत नाही. मला इतकंच कळतं की वांझोट्या बाईने तडी जाऊ नये. सासूबाई मी हळदीला गेल्याने तेजाताईंच्या आयुष्यात दुःख येईल की आनंद याची खात्री कोणीच नाही देऊ शकत. पण तुमच्या वांझोट्या विचारांमुळे कोणाच्याच आयुष्यात आनंद कधीच येऊ शकत नाही, एवढं मात्र नक्की.
हद होती है देर करने की। और कितनी देर हम रुकेंगे? हाँ अरे ही वल्लरी पण अजून कुठे राहिली इतका वेळ? एक मिनिट, त्या इंदू काकू तिला बोलवायला गेल्या आणि त्या स्वतः पण तिकडेच जाऊन बसल्यात. काय झालं त्याचं? का त्या पण ऋतून बसल्यावरतीच? एक मिनिट, आता वरती या सासू सुना बसून एकत्र चहा तर पीत नसतील, म्हणजे नक्कीच या इंदू काकूंनी वल्लरीला कामाला लावलंय. गॉड, एक काम करते, आता ना मीच घेऊन येते वल्लरीला. अगं तेजू, तुझ्या पायाला लागलंय असू दे. बाळा. अगं तशीच कशी जातेस? बड़ी डींगे मार रही थी, चाहे जो कुछ भी हो जाए वल्लरी नहीं आ पाएगी इस प्रोग्राम में। अब देखो अपनी आंखें फाड़ कर आ गई तुम्हारी बहू मेरे अरमानों पे पानी फेरने। माय चित्राताई, तुम्हाला काय वाटतं? मी प्रयत्न केला नशील, कैरा प्रयत्न केला तिला थांबवण्याचा, पण ती तुमची होणारी सून चोंबडी तेजा आलीन घी गेली तिले. लगाओ, मस्त ज्यादा नहीं, ज्यादा नहीं, ज्यादा हाँ, आज तो सारे अरमान पूरे करूंगी। आइए जी, आइए आइए। अब मैं कहाँ लगाऊं ये बता दे तू अब। ये बहुत पापा नहीं, बस ये जा बेटा, आजा 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 बेटा। छुट्टी को मत दीजिए यार। ये तो लगाएगी ही, आराम से, इसका आराम तो से। अधिकार है। कितना लगा रही है यार? लगाने से बाकी लोगों के लिए भी छोड़। मैं इसके ऊपर पूरा उतारूंगा ये अब। बस बस बस, ज्यादा नहीं छोटी। बाकी लोगों के लिए कुछ तो इंदू जी, आप दोनों यहाँ कैसे? माय चित्राताई, तुम्हाला काय सांगू, खाली त्या वल्लरीन तेजाचं थोबाड पाहून मला तर करमतच नव्हतं, म्हणून आम्ही आडी आलो. शेवटी आम्ही पण तर मुलावालेच आहे ना. मला बी हळद लावायची आहे हर्षितले. माका पण लावायची असं. हाँ ठीक है, आइए आइए. असू द्या हो मिठूताई, मुलाकडून कोणीही असू देत, आम्ही तर बाबा मुलीच्या बाजूने आहोत. काय चला, हर्षद दादांची उष्टी हळद द्या, घ्यायला आलो आम्ही. आमची नवरीबाई तयार आहे. चला, आता कोणाला तरी हर्षित दादांची उष्टी हळद लागणार आहे. काय बाबा, कोणीतरी खूपच खुश दिसतंय. वल्लरी आमच्या जावयाकडून आली आहे. थटून लाजते जणू चाल
या तेजाताई आता बघा कसं रंगवते तुम्हाला. खूप खूप वेळ आणि खूप मेहनत. कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कुण हलकेच तार काळजाची छेडतो, कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा, कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. वाजले वाजले. थोडंसं नका. चढते भिडते जादू नजरेची अशी, चढते भिडते होळी खेळायची. जादू नजरेची हे मिठू नको. नकळत वेड बांगड्याची वाण लावते, मन विसरून वाट सैर भैर धुंदते. अरे गुलाबाची कली कशी हल्दी न माखली, आली गाली लाली लाली उतू उतू चालली. कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना, कोण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कधी 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 देतो बाबा या. कुणी हरपून देह भान त्यात गुंततो. डोलते बोलते सनई ताला संगे, डोलते बोलते सनई ताला संगे, सुखी रहा बेटा. असेच जन्म साथ राहू दे, उमलून प्रीत ही सुखात चिन बनवू दे. गुलाबाची कली बघा हळदी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. कुणासंगे कुठे कशी कधी कधी कळेना, कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो, कधी 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 चला आता आपण फोटो काढूया ना. इशारा, कुणी हरपून ठीक या या ताई या ना, आपण सगळेच फोटो लावू. या या या. हल्दी न माखली, आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली. नटून थटून लाजते जणू चांदणी, नटून थटून लाजते. बस स्माईल. तू तडी गेली नाही तर तेजाला नक्कीच वाईट वाटेल, पण जर तू तडी गेली तर तेजाचं वाईट होईल. वांझोट्या बाईने अशा सण समारंभाला जायचं नाही. स्वतःच्या हाताने आपल्या मैत्रिणीला हळद लावशील तर तिचं बी आयुष्य तुझ्यासारखंच होईल ना. वांझोट, तुले तुझ्या हाताने तुझ्या मैत्रिणीचं आयुष्य बर्बाद करायचंय का? तू तडी गेल्याने अपशकून होईल वल्लरी, अपशकून. तुले जर विषयाची परीक्षा घ्यायची असेल आणि स्वतःच्या हाताने स्वतःच्या मैत्रिणीचं आयुष्य बर्बाद करायचं असेल तर मी काहीच करू शकत नाही. मला इतकंच कळतं की वांझोट्या बाईने तडी जाऊ नये. आज सकाळपासूनच काहीतरी विचित्र वाटतंय. तेजाताईंची हळद कांडायला त्या जबरदस्तीने घेऊन गेल्या म्हणून मी केले खरं, पण सासूबाई म्हणाला त्या खरं असेल का?
इतकी वर्ष आम्हाला बाळ नाही आहे. मध्ये बाळासाठी प्रयत्न करूनही झाला, पण काही रिझल्ट मिळत नाही आहे. म्हणजे काही प्रॉब्लेम असेल का? माझ्यात प्रॉब्लेम असेल का की यांच्यात? नाही 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 वल्लरी, नको सारखा असा विचार करूस त्या गोष्टीचा. पण येत आहे तो विचार, काय करायचं तरी काय? चल चल चल. काय करताय तुम्ही? पेपर बॉल्स फेकून मारताय? सिरियसली? जिकडे तुमचा हळद कांड्याचा कार्यक्रम होता तिथे आम्हाला येऊ दिलं नाही. मग मी आणि अजित दिवसभर लग्नाच्या हॉलवर तयारी करत होतो. दिवसभर मी माझ्या लाडक्या बायकोचा चेहरा पाहिलाच नाही ना. म्हटलं चला रात्री तरी मला माझा चंद्र दिसतोय का पाहूया, म्हणून हे सगळं करत होतो. ऐका ना, मला झोप आली आहे, मी झोपायला जाऊ का? ए, मी इतकं रोमॅन्टिक बोलतोय त्यावर तू हे उत्तर देतेस? अहो कारण मला खरंच झोप आली आहे, मी जाते. बोलू ऐक ऐक, काय झालंय मला सांग. तुला कोणी काय बोललंय का? काय लपवतेस तू माझ्यापासून? काहीच नाही, मी खरंच सांगते मला झोप. माझी शपथ आहे. शपथ? ते कशाच? खरं सांग. खरं सांगते. हळद कांडायला जायला सासूबाई मला नाही म्हणत होत्या. त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या बाईला मूलबाळ नाही आहे त्यांनी तिने असं शुभप्रसंगी जाऊ नये, अपशकुन होतो. आधी मला त्यांचं म्हणणं काही पटलं नाही, पण नंतर हळूहळू पटत होतं. म्हणून मग मी ठरवलं की प्रोग्रामला नाही जायचं. तेजाताई आल्या आणि त्यांनी माझ्यासाठी स्टँड घेतला, मला समजावलं आणि मग मी प्रोग्रामला गेले. आई पण ना, तुला त्रास दिल्याशिवाय एक सुद्धा दिवस जात नाही तिचा. नाही सुधारणार ते. मी तिला आत्ता विचारतो. एक मिनिट थांब. काय करताय तुम्ही? हे बघा, त्यांचं बोलणं माझ्या मनाला नाही लागलंय आणि मुळातच मी मनाला लावून नाही घेतलंय. मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. माझ्या मनात वेगळाच विचार सुरू आहे. काय? आपण टेस्ट केल्यात पण त्याचा काही मेलच नाही आला अजून. तुम्हाला मेल आलाय का? नाही, मला मेल मला कसा येईल? तू तुझा मेल आयडी दिला होतास ना? हो, पण मलाही काही मेल नाही आलाय. का नसेल आला आपल्याला मेल? बोलू ऐक ऐक, शांत हो. काय की आता तेजाताईंचं लग्न आहे ना, ते सुरळीत पार पडू दे, मग रिपोर्टचा विचार करूया आपण. ओके? टेन्शन घेण्यासारखं काहीही नसेल. असं काय वेगळे येणारे रिपोर्ट्समध्ये नको काळजी करू. आपल्याला लवकरच गुड न्यूज मिळेल.